हॅलो गाईज, आपल्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर नवरात्रीचा पहिला दिवस आलेला आहे आणि रंग आहे पांढरा. तर मी दारातही रांगोळी पांढऱ्याच रंगाची काढणार आहे. तर सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा माझ्याकडनं, माझ्या परिवाराकडनं. तर इथे आजची माझी जी पूजा आहे, घट तर माझ्याकडे बसत नाही, पण मी कलशाची स्थापना करते आणि अखंड दिवा लावत असते. तर तो कशा प्रकारे, तुम्ही भरपूर जणांकडे असते, घट असतात आणि काही ठिकाणी काही जणांकडे नसतात. तर त्याप्रमाणे आपल्याला इच्छा असते आपली. तर इथे आता मी देवीसाठी जो कलश आहे त्याच्यासाठी ड्रेस शिवलेला आहे आणि आता कलशाची स्थापना कशा प्रकारे करायची आहे. तर इथे मी स्वस्तिक वगैरे काढून घेतलेलं आहे. यामध्ये आपल्याला दुर्वा, पैसा, सुपारी आणि पुष्प हे आपल्याला कलशामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि धागा बांधून घ्यायचा आहे. कलशाला स्वस्तिक काढून घेतलेलं आहे मी, 5 बोटं लावून घेतलेले आहेत आणि इथे तांदूळ घेतलेले आहेत एका प्लेटमध्ये. आणि आता इथे आपल्याला नारळाला जे हळदी कुंकू आहे, कारण देवीचं स्वरूप आपल्याला करायचं आहे नारळामध्ये, तर इथे मी कुंकू लावून घेतलेला आहे आणि हळद. तर आता जो ड्रेस मी नवीन शिवलेला आहे तो आपल्याला कलशाला घालायचा आहे. तर आपल्याला जसं साडी नेसवतो आपण त्याप्रमाणे. तर आता इथे व्यवस्थित कलशाला आपल्याला व्यवस्थित वस्त्र जे आहे ते घालून घेतलेले आहेत आणि जिथे आपण कलश ठेवणार आहे तिथे हळदी कुंकू, अक्षदा वगैरे. तर तुम्ही विड्याचे पानं किंवा आंब्याचे पानं दोन्हीही शुभ आहेत, तर तुम्ही कुठलेही घेऊ शकता. तर इथे मी आंब्याचे पानं घेतलेले आहे. आंब्याच्या पानाचंही महत्त्व आहे, खूप असते. जर ते नसलं तर आंब्याचे पानं. तर इथे नारळ आपल्याला ठेवून घ्यायचं आहे. नारळाचा शृंगारसुद्धा करू शकता बाजारामध्ये किंवा भरपूर ठिकाणी. देवाच्या ठिकाणाहून मुखवटे आणल्या जातात आणि नारळाला लावल्या जातात. तर साक्षात देवीचं स्वरूप आपल्याला मिळते. आणि आता इथे जे मंगळसूत्र आहे ते घालून घेतलेलं आहे. तर तुम्ही नथही लावू शकता, तुमच्याकडे जेवढे दागिने असेल ते तुम्ही लावू शकता. आणि मातासाठी चुनरी जी आहे ती, ओढणी आहे ती, आणि फोटो आहे हा 9 देव्यांचा. तर तिथे पण मी चुनरी लावून घेतलेली आहे पूजा. आणि अष्टदळ कमळ, त्याचं पण महत्त्व आहे. तर अष्टदळ कमळवर आपल्याला दीप प्रज्वलित करायचा आहे किंवा दिवा अखंड लावायचा आहे. तर इथे 8 दळ म्हणजे पानं किंवा पाकळ्या असतात त्या करायच्या आहे. तर तुम्ही गोलही ठेवू शकता आणि अष्टदळ कमळही बनवू शकता. त्यावरती आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे. तर इथे मी अष्टदळ कमळ काढून घेतलेलं आहे आणि इथे हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आणि दिव्याची पण पूजा करायची आहे. तर दिव्यामध्ये मी कापूर टाकलेला आहे आणि अक्षदा टाकलेला आहे, बघू शकता तुम्ही. तर दिवा चांगला जळतो आणि देवीच्या नावाने किंवा देवीचं नामस्मरण करून आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे. आणि इथे ओटी पण भरून घ्यायची आहे. साडी सोळीनी पण ओटी भरू शकता तुम्ही. तर इथे मी साधी खानाची ओटी भरलेली आहे. नारळ, सुपारी, खारी, खोबरं, हळकंड वगैरे आणि ओटीचं सामान मिळते ते. आजचा रंग पांढरा आहे, तर पांढरी रांगोळी काढलेली आहे आणि एक फळ ठेवायचं आहे देवीजवळ. तर अशा प्रकारे साधी सिंपल माझी कलशाची स्थापना आणि अखंड दिवा प्रज्वलित केलेला आहे. तर कसा वाटला व्हिडिओ? आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.